नमस्कार. मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. टाइप्स ऑफ बिझनेस रजिस्ट्रेशन या प्रकारातल्या या व्हिडिओ सिरीजचा हा शेवटचा व्हिडिओ. यामध्ये आपण कंपनीच्या नोंदणीचा एक खास प्रकार जाणून घेणार आहोत की जी कंपनी नफा कमवण्यासाठी काम करत नाही आणि समाजसेवेसाठी काम करते, ती म्हणजे सेक्शन 8 कंपनी. तुम्ही एनजीओ, ट्रस्ट किंवा सोसायटी याबाबत ऐकलेच असेल की जे सामाजिक काम करतात, लोकांच्या भल्यासाठी काम करतात आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मिळवण्यासाठी ते काम करत नाही. यांच्यापेक्षा चांगला की ज्याची बाजारामध्ये क्रिएटिबिलिटी जास्त आहे अशा नोंदणीचा प्रकार म्हणजे सेक्शन 8 कंपनी. या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी केव्हा केली पाहिजे, तिचे फायदे काय, तोटे काय, कंप्लायन्सेस काय करावे लागतात आणि ती करावी की नाही करावी या सगळ्या गोष्टींची बाबत माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील अशा पद्धतीने सोशल वर्क करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सेक्शन 8 कंपनी बाबत संपूर्ण माहिती मिळेल आणि इतर काही पर्यायांची तुलना करता येईल आणि योग्य पद्धतीने निर्णय घेता येईल. तर मग चला सुरू करूयात. सगळ्यात आधी सेक्शन 8 कंपनी म्हणजे काय ते समजून घेऊया. तर सेक्शन 8 कंपनी ही कंपनी कायदा 2013 अंतर्गत रजिस्ट्रेशन करता येणारी एक कंपनी आहे की नफा कमवण्यासाठी काम करत नाही, सामाजिक कामासाठी, सोशल वेलफेअरसाठी ती काम करते, ज्यामध्ये चॅरिटेबल, सोशल, एज्युकेशनल, रिलिजियस किंवा इतर कोणतेही नॉन प्रॉफिट उद्देशासाठी कामं करू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेक्शन 8 कंपनी नफा कमवू शकते, परंतु तो नफा हा आपल्या मेंबर्समध्ये, शेअर होल्डर्समध्ये, सभासदांमध्ये वाटला जाऊ शकत नाही. हे लक्षात घ्या, ती कंपनी नफा कमवू शकते परंतु तो शेअर होल्डर मध्ये वाटला जात नाही. त्या अंतर्गत जो काही नफा कमवलेला आहे तो नफा समाज कामासाठी, चॅरिटेबल उद्देशासाठी किंवा इतर ज्यामध्ये समाजाचं भलं होईल अशा ऍक्टिव्हिटीज साठीच खर्च झाला पाहिजे हे आवश्यक आहे. म्हणजे सेक्शन 8 कंपनीमध्ये कंपनीचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे कंपनी कायद्या अंतर्गत तिची नोंदणी करता येते, परंतु एनजीओचा पर्पज आहे, म्हणजे जो सामाजिक कामासाठी करण्याचा तिचा उद्दिष्ट आहे आणि कंपनी कायद्या अंतर्गत ती नोंदणी झालेली आहे अशी ही सेक्शन 8 कंपनी आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे शिक्षण संस्था उभारायची असतील, स्किल डेव्हलपमेंट मध्ये काम करायचं असेल, शेतकरी प्रशिक्षण, महिलांचं सक्षमीकरण, आरोग्य सेवा, पर्यावरण अशा कामांसाठी आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. आता सेक्शन 8 कंपनीमध्ये कोणकोणते कामं करता येऊ शकतात ते सुद्धा आपण समजून घेऊया. या अंतर्गत आपण शिक्षण म्हणजे स्कूल, कॉलेजेस, स्किल ट्रेनिंग यासाठी कामं करू शकतो. आरोग्य सेवा या अंतर्गत आपण हॉस्पिटल उभारू शकतो, हेल्थ कॅम्प्स राबवू शकतो, त्याबाबत अवेअरनेस करू शकतो, ग्रामीण विकासासाठी कामं करू शकतो, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊ शकतो, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काही चांगली कामं करू शकतो. त्याच पद्धतीने महिला व बालकल्याणासाठी काम करू शकतो, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण काम करू शकतो. काही आपल्याला संशोधन करायचे असतील, इनोव्हेशन्स करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. कला, संस्कृती, क्रीडा विकास या कामांसाठी सुद्धा आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. तसं आपल्याला सामाजिक काही जागृतीसाठीचे उपक्रम राबवायचे असतील त्यासाठी सुद्धा आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. हे सगळं करत असताना आपल्या लक्षात घ्यावं की हे सगळं आपण काम करतोय ते नफा कमवण्यासाठी नाही, याचा उद्देश हा नॉन प्रॉफिट नेचरचाच असला पाहिजे. आता सेक्शन 8 कंपनीमध्ये बिझनेस लायबिलिटी काय असते ते सुद्धा आपण पाहून घेऊया. सेक्शन 8 कंपनीमध्ये बिझनेस लायबिलिटी ही लिमिटेड असते, म्हणजे तिचे जे डायरेक्टर्स आहेत किंवा मेंबर्स आहेत त्यांनी जी काही शेअर स्वरूपामध्ये यामध्ये रक्कम गुंतवली आहे तेवढ्या पुरतच त्यांची जबाबदारी आहे, किंवा जर लिमिटेड बाय गॅरंटी असेल म्हणजे सेक्शन 8 कंपनीमध्ये जर त्यांनी फक्त गॅरंटी दिली असेल तर तेवढ्या पुरतच त्यांची जबाबदारी असते, त्यापेक्षा जास्त त्यांची जबाबदारी नसते. त्यांच्या पर्सनल मालमत्तेला कुठल्याही प्रकारचा धोका या अंतर्गत नसतो. आता सेक्शन 8 कंपनीमध्ये किती सभासद होऊ शकतात आणि किती डायरेक्टर्स होऊ शकतात ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करताना या अंतर्गत कमीत कमी 2 शेअर होल्डर्स असले पाहिजे, किंवा सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करताना त्या अंतर्गत कमीत कमी 2 मेंबर असले पाहिजे आणि 2 डायरेक्टर असले पाहिजे. म्हणजे 2च व्यक्तींनी एकत्र येऊन त्याची नोंदणी केली, तेच व्यक्ती डायरेक्टर असतील आणि तेच मेंबर असतील असं चालू शकतं. आणि आपल्याला या अंतर्गत जास्तीत जास्त कितीही मेंबर्स घेऊ शकतात, याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाहीये, परंतु डायरेक्टर्स हे आपण जास्तीत जास्त 15 घेऊ शकतो. त्यापेक्षा जास्त जर वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला परवानगी घेऊनच ते वाढवता येऊ शकतात. आता सेक्शन 8 कंपनीचे फायदे काय आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. जर आपल्याला एनजीओ स्वरूपामध्ये काम करायचं असेल आणि आपली समाजामध्ये, बाजारामध्ये चांगली क्रिएटिबिलिटी निर्माण करायची असेल तर सेक्शन 8 कंपनी आपल्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. जिथे आपल्याला लिमिटेड लायबिलिटीचं प्रोटेक्शन हवं आहे, म्हणजे आपल्या पर्सनल मालमत्तेला धोका नको आणि सामाजिक काम करायचं आहे, त्यावेळेस आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. आपल्या गव्हर्नमेंट कडून काही फंडिंग मिळवायचं आहे, सीएसआर फंडिंग मिळवायचं आहे, फॉरेनर्स कडून म्हणजे इतर परदेशातून आपल्याला काही निधी मिळवायचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करू शकतो. सेक्शन 8 कंपनी ही सेपरेट लिगल एंटिटी होते, तिची ब्रँड व्हॅल्यू बाजारामध्ये चांगली असते आणि या अंतर्गत हायली ट्रान्सपरन्सी असते, म्हणजे आपल्या व्यवहारांमध्ये आपल्याला विश्वासार्हता बाजारामध्ये निर्माण करता येऊ शकते. या सगळ्या गोष्टींचे फायदे एका सेक्शन 8 कंपनी नोंदणी करताना आपल्याला मिळत असतात. त्यासोबत काही तोटे सुद्धा आहेत, ते सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. या अंतर्गत कंपनीची नोंदणी करणं, तिचं मेंटेनन्स म्हणजे तिचे कंप्लायन्सेस करणं
करणं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात खर्च येतो. या अंतर्गत ऑडिट हे कंपल्सरी आहे, दरवर्षी ऑडिट करावंच लागतं. त्याच पद्धतीने फंडच्या वापरासंदर्भात खूप काही स्ट्रिक्ट नियम आहेत, त्यानुसारच यातला फंड्स हा वापरला गेला पाहिजे आणि त्यानुसार आपल्याला रेकॉर्ड ठेवणं, त्याचं मेंटेन करणं या सगळ्या गोष्टी बंधनकारक होतात. सेक्शन 8 कंपनी जर काही नफा कमवण्याच्या उद्देशाने काम करत असेल आणि त्यातून काही नफा कमवत असेल, काही तिची बिझनेस ऍक्टिव्हिटी असेल, त्यातून जर तिने नफा कमवला तर त्यावर त्यांना 26% पर्यंत इन्कम टॅक्स भरावा लागतो. परंतु त्यांनी मिळवलेल्या पैशातून हे फक्त त्यांनी सामाजिक काम केलं, कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये प्रॉफिट ठेवला नाही, तर अशा वेळी त्यांना कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरण्याची गरज नाही. जर त्यांनी 12A ची नोंदणी घेतली असेल तर हो, इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत जर सेक्शन 8 कंपनीने 12A ची नोंदणी घेतली असेल तर त्यांना इन्कम टॅक्स भरण्याची गरज नाही. परंतु ते फक्त सामाजिक कामासाठी जर ती काही बिझनेस करत असेल तर त्यावर आपल्याला टॅक्स भरावा लागू शकतो. त्याच पद्धतीने सेक्शन 8 कंपनीने ATGचं रजिस्ट्रेशन घेतलं तर त्या कंपनीला जे काही डोनेशन्स मिळतात तर ते डोनेशन देणारे काही जे काही व्यक्ती आहेत, डोनर आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या इन्कम टॅक्स मध्ये वजावट मिळते. आता सेक्शन 8 कंपनीला कोणते कोणते कंप्लायन्स करावे लागतात ते सुद्धा आपण समजून घेऊयात. सेक्शन 8 कंपनीला दरवर्षी ऑडिट करणं हे मॅन्डेटरी आहे. वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरणं हे आवश्यक आहे. AOC 4, NGT 7, ADT 1 या पद्धतीने ROC चे कंप्लायन्स करणं हे एका सेक्शन कंपनीला बंधनकारक आहे. दरवर्षी डायरेक्टरची DIN KYC करावी लागते. तसेच सेक्शन 8 कंपनीला इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत अजून बरेच कंप्लायन्स करावे लागतात. त्यामध्ये जर त्यांनी 12A आणि ATGचं रजिस्ट्रेशन घेतलं असेल तर सुरुवातीला ते 3 वर्षासाठी मिळतं, त्यानंतर दर 5 वर्षांमध्ये त्याचं रिन्युअल करावं लागतं, हे बंधनकारक आहे. जर त्यांनी ATG मध्ये काही डोनेशन स्वीकारली तर त्याचं सुद्धा इन्कम टॅक्सचं वेगळं रिटर्न भरावं लागतं, ते आवश्यक आहे. जर सेक्शन 8 कंपनीने सेन्सर फंड मिळवला असेल, फॉरेनर काही त्यांच्यासाठी काही डोनेशन्स मिळाले असतील तर त्यासाठी सुद्धा वेगवेगळे कंप्लायन्सेस आहेत, ते आपल्याला काळजीपूर्वक करणं हे आवश्यक असतं. मित्रांनो, जर तुम्हाला दीर्घकाळासाठी समाजासाठी काही काम करायचं असेल तर सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करणं हे तुमच्यासाठी चांगलं होऊ शकतं. याची बाजारामध्ये ट्रस्ट, NGO किंवा सोसायटी यापेक्षा चांगली क्रेडिबिलिटी आहे. सेक्शन 8 कंपनीच्या नोंदणीसाठी APESA सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आपली मदत करू शकते, आपले व्यावसायिक सेवा देऊ शकते. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आपण आम्हाला संपर्क करा. आमचे प्रतिनिधी सेक्शन 8 कंपनीची नोंदणी करणं आणि त्याचे जे काही इतर रजिस्ट्रेशन आहेत, 12A, ATG, CSR 1 किंवा नीती आयोग यांच्यासारखे इतर रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास एवढे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा सेक्शन 8 कंपनीबाबत माहिती होईल. आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.